नागपुर में खाद्य पदार्थों में मिलावट और नियम बाध्य तंबाकूजन्य पदार्थों की बिक्री को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने खाद्य एवं औषध प्रशासन से विशेष जांच अभियान की मांग की है। मनसे शहर अध्यक्ष विशाल गहने ने अधिकारियों से दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। त्योहारों का सीजन शुरू होने से पहले नागपुर में खाद्य पदार्थों की गुणवत्ता को लेकर सवाल उठने लगे हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने खाद्य एवं औषधि प्रशासन को निवेदन सौंपकर केक, पेस्ट्री, मिठाई, मावा, दूधजन्य पदार्थ, खाद्य तेल, मसाले और होटल रेस्टोरेंट के खाद्य पदार्थों की विशेष जांच की मांग की है। मनसे का आरोप है कि कई जगहों पर घटिया कच्चा तेल और कृत्रिम खाद्य रंगों के इस्तेमाल की शिकायतें सामने आती रही है। इसके अलावा सुगंधित तंबाकू, खर्रा और अन्य नियम बाध्य तंबाकूजन्य पदार्थों पर भी कार्रवाई की मांग की गई है। मनसे ने डीमार्ट में आइसक्रीम कोन के अंदर कथित तौर पर इल्ली मिलने का मामला भी उठाया। संगठन का कहना है कि केवल खान पूर्ति नहीं बल्कि दोषी प्रतिष्ठान और संबंधित वेंडर पर सख्त कार्यवाही होनी चाहिए। सणासुदीच्या काळात ज्या प्रकारे मिठाईच्या याच्यामध्ये भेसळ होते आणि प्रत्येकच गोष्टीत भेसळ चालू आहे। आतापर्यंत कोणी हे लोक कारवाई करत नव्हते। आता मुंडे साहेबांमुळे कमीत कमी हे जागृत झाले आहे। तर त्यांच्या माध्यमातून जे आमच्यापर्यंत माहिती येतात ते या ऑफिसला आम्ही आज पोहोचवायला लागलो आणि त्यांना सरळ सांगितलं की जर हे कारवाई होत नसेल तर तुम्ही हे पद सोडून टाका। पण आम्ही हा एक विषय 15 दिवसा पहिला घेतलेला डीमार्टचा विषय होता। एक मुलगा तिथे गेला होता आणि त्या मुलाच्या आईस्क्रीम याच्यामध्ये कोनमध्ये एक अळी सापडली होती। त्या विषयावर पण सुद्धा यांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्यांच्या कोनमध्ये डीमार्टला कोनमध्ये अळी सापडली, म्हणजे ते कोन तो आपल्या मुलाला देत होता आणि ते खालून तुटलं तर त्याला ते खाली दिसली, तोपर्यंत ती दिसली पण नाही त्यांना। म्हणजे लोकांच्या जीवावर उठल्यासारखी गोष्ट होऊन राहिली। डीमार्ट कोणता मोठा किती मोठं प्रतिष्ठान इथं नागपुरात आलं आहे, पण कमीत कमी लोकांच्या जीवासोबत खेळू नका आणि यांचा अधिकार यांनी वापरला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। यांनी एक थातूरमातूर कारवाई केली म्हणून सांगितले की बा 14 दिवसाचा त्यांना कायद्यामध्ये प्रावधान आहे आणि त्या 14 दिवसाचा त्यांना सुधारणा करायची गरज आहे। सुधारणा करणं हा भाग वेगळा। आमची मागणी जी होती का त्यांच्यावर कारवाई करा, 10 दिवस त्यांना बंद ठेवायला लावा आणि ज्या कोनमध्ये हे सापडलं त्या वेंडरवर सुद्धा कारवाई करा। तर आता आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर त्यांनी सरळ सांगितलं की 2 दिवसात आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, वेंडरवर सुद्धा, आणि तुम्हाला पूर्ववत सर्व माहिती आम्ही देतो। त्यांच्यासोबत आम्ही हे जे आतमधलं परिसर असते डीमार्टच्या आतमधलं हे जे आहे हे बाहेरचं आहे ते त्यांनी आम्हाला एक उत्तर सांगितलं की बा सेंट्रलाइज असते। 50 लाखाच्या 50 करोडच्या वरती जो टर्नओव्हर असते ते टर्नओव्हर पूर्ण सेंट्रलाइज करू शकतात। पण इथे हे आपल्या जनतेला माहीत नाही की बा हे सेंट्रलाइज वगैरे, म्हणजे जनतेने जायचं किंवा खायचं नाही का किंवा वस्तू घ्यायच्या नाही का। त्यांच्या मसाल्यामध्ये सुद्धा भेसळ आहे, त्यांच्या मसाले सुद्धा बरोबर नाही। सगळ्याच गोष्टी ज्या आतमधल्या आहेत आम्ही ह्या गोष्टीवर त्यांच्यासोबत चर्चा केली पण आहे आणि जर त्यांना सांगितलं जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक तर ते ऑफिस फोडून टाकील आम्ही, नहीं तो हे फोड़ूंगा। त्योहारों के दौरान खाद्य पदार्थों की बढ़ती मांग के बीच मिलावट रोकना बड़ी चुनौती है। अब देखना होगा कि खाद्य एवं औषधि प्रशासन मनसे की मांग पर कितनी सख्ती दिखाता है।